थँक्यू डीजे. एक मोठी मॅच APL सीझन 2. रेहान दुर्गेश 11 समोर तेजस 11. सलामरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला आहे नयन कालिष्टे, तर समोर आता झालेल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता नितेश पाटील. पहिलं षटक घेऊन रोहित जाधव सज्ज होतोय APL सीझन 2. जिकडे नाणेफेकीचा गोल जिंकला होता रेहान दुर्गेश 11 संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय तेजस 11 संघाला. रोहित जाधव सज्ज, ऑल सेट. पहिला बॉल. हलक्या हातानं अनसाइडला सन्मान वेगाने आला होता, परंतु रोहित रनिंग बिटवीन द विकेट चांगली धावांचा श्रीगणेश या ठिकाणी होतोय तेजस 11 संघाचा. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. एक धावा धावपलकावर. खूप मोठी मॅच जी आपल्या भेटीला आली आहे या अगाशी प्रीमियर लीग 2024 मध्ये, जिकडे शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. तेजस 11 समोर रेहान दुर्गेश 11. रोहित जाधव पुन्हा एकदा सज्ज होते नितेश पाटील समोर. आपल्याला ऑन साइडला ओहो जागा बनवली. वेट अँड वॉच आणि चेंडू गेला सी मार्गा पार. APL चौकार. थँक्यू डीजे. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी, परंतु ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला होता, जागा बनवली, प्रॉपर टायमिंग आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धाव्यांसाठी. नितेश पाटील भरात आला. ही सर्वात जमेची बाजू आता ठरणार आहे तेजस 11 संघासाठी. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. रोहित जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय नितेश पाटील समोर. हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला. दिशा देण्याचा प्रयत्न. फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव धावपलकावर. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावपलकावरती आहेत. नयन आणि नितेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडूंमधून चर्चा होते. चर्चा महत्वाची, मॅच सुद्धा तितकीच महत्वाची असणार आहे.
परंतु विकास दसकर गेम चेंजर बॉलर आहे आणि बघूया आता या षटकामध्ये रणनीती कशा प्रकारे असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होते विकास दसकर. नितेश पाटील समोर. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ 10 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन टॅपच्या साहाय्याने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय सिंगल साठी. 11 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा विकास दसकर सज्ज होते नयन कालिष्टे समोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओहो क्या बात आहे. काय जबरदस्त एफर्ट करण निजाई त्या ठिकाणी होते. ज्या प्रकारचं एफर्ट लावलंय बघता बघता 3 धावा नाही वाचवल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावर. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता परंतु एफर्टलेस एफर्ट. पुन्हा एकदा हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल साठी. 13 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा तेच घडलं. हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा अजूनही एकही निर्धाव चेंडू आलेला नाही. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली गेली आणि धावफलक जर आतापर्यंत बघितलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत जिकडे 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. षटक चांगला आहे विकास दसकरचं. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेला जयेश घर त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं. फेकी होईपर्यंत सिंगल रन. 2 षटकांचा अखेरकार खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया. एक आलाय पहिल्याच चेंडूवर. समीर कदम पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका पुन्हा एकदा. हो 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 काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट प्रॉपर टाइम. अंकित तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलंय. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. खडे खडे स्ट्रोक पॉवरफुल प्रॉपर टायमिंग. नितेश पाटील भरात आलाय. नंतर वादळी खेळी आतापर्यंत मैदानामध्ये करतोय तर तसे वाखाण्याजोग आहे. मागील स्पर्धा शेवटच्या हंगामामध्ये मागील स्पर्धा जी झाली होती मागच्या हंगामामध्ये याच प्रकारची खेळी खेळली होती. तेजस 11 संघ अर्नाळ्यामध्ये चॅम्पियन झाला होता. त्यावेळेला नितेश पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. कडे सुरुवात त्याच प्रकारे केले त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा समीर कदम सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर. यावेळेला मयूर चेंडूला अडवतोय. तोपर्यंत 1 धाव धावफलकावर. 24 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि दुर्गेश 11 संघ एखादा ब्रेक थ्रू बघतोय. समीर कदम पुन्हा एकदा सज्ज होतोय नयन समोर. 24 रन 24 धावा. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल साठी. नयनला माहित आहे आणि नयनने आतापर्यंत तेच केले. नितेश पाटील फटकेबाजी करत असताना नयनने प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केले
परंतु दुर्गेश एलेव्हन काय इकडून एखादा ब्रेक थ्रू आणून देईल का, हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅकफुटला जाऊन हो हो यावलेला काय विकास जसकर करतोय चुकी, 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. एपीएल चौकार. थँक्यू. अजून एक चौकार आला तर मंगेश तांडेल कडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार. पहा पारितोषिक कशा प्रकारे लागल्यात नितेश पाटील वर. पुन्हा एकदा हो हो पुन्हा एकदा वेट अँड वॉच गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेखा पार. एपीएल चौकार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावर. काय जबरदस्त बॅटिंग. नितेश पाटील च्या बॅट मधून बघता बघता 5वा चौकार आलाय. रणचंद्र पाटील यांच्याकडून नितेश पाटील 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. क्या बात आहे. त्या प्रकारचे बॅटिंग करत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या ऐकूया तोपर्यंत डीजेला. भूपेशजी यलवणकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल भूपेशजी आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत एपीएल पर्व 2च्या वतीनं. भूपेशजी यलवणकर साहेब ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं या स्पर्धेला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आपणास विनंती आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. 34 रन 34 धावा धावफलकावर. सर्वांच्या नजरा या शेवटच्या येणाऱ्या 5 चेंडूवर नितेश पाटीलवर असणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मॅच मध्ये करून दाखवले. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो हो जयेश घरत बॅकअप नाही. चेंडू पुन्हा निघून गेलाय सीमारेखा पार. एपीएल चौकार. थँक्यू डिझाने. हे लगातार 3 चौकार झाले. लगातार 3 चौकार झाले नितेश पाटीलच्या बॅट मधून आणि तब्बल मागील जे 8 चेंडू आहेत त्याच्यामध्ये 5 चौकार लगावल्यात. क्या बात है तेजस 11. सच अ ग्रेट परफॉर्मन्स विथ बॅटिंग. हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय चेंडूला सिंगल साठी. 39 धावा धावफलकावर 3 चेंडूचा खेळ झालाय. काय जबरदस्त बॅटिंग अजूनही आठवतोय. पहिल्या चेंडू पासून आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 6 चौकार लगवल्यात. 6च्या 6 चौकार. प्रॉपर टायमिंग आणि काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केली. नयन कालुष्टेने प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली. ही सर्वात जमीनची बाजू आतापर्यंत त्याची सलून संघासाठी झाली गेली. पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला चेंडूला सिंगल साठी. बघा ते म्हणतात ना घर फिरलं की घराचे वासे फिरतात. ज्या प्रकारची धुलाई चालू आहे फटकेबाजी चालू आहे त्या फटकेबाजीला आता बघा प्रत्येक चेंडूला पकडत असताना हात थोडेसे फंबल व्हायला लागलेत. आणि हे होतं ज्या वेळेला धावा वेगाने येत असतात त्यांच्यावरती मोठे प्रहार होत असतात. नितेश पुन्हा एकदा स्ट्राईक हिट वरती आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो 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 क्या बात आहे. करण निजाई पुन्हा एकदा. नितेश पाटील समोर आहे तर मी सुद्धा समोर आहे हे दाखवून दिलंय आतापर्यंत करण निजाईने. काय जबरदस्त 2 चौकार अडवल्यात. अफुल्लातून स्टॉप आहे हा करणचा. अडवणं गरजेचं होतं. धावफलकावरती धावा किती आहेत 41 41 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजून एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. शेवटचा चेंडू किती धावा येणार त्याच्यावरती टार्गेट सेट असणार आहे. तोडफोड चालू झाली आहे.
आता तोडफोडीचा कोणाला किती त्रास, किती कोणाला झळ लागतीये ती येणारी काळबेळ सांगेल. अर्थात 42 धावा दिसल्यात, 43चं लक्ष आणि आता पूर्णपणे खांदे उंच होत असताना हातामध्ये ताकद आलेली आहे त्या धावांची. असं असताना तेजस्विल्यांचा संघ मैदानात दाखल होईल आणि आता त्यावरती पलटवार कसा होतोय. नितेश पाटील आपण या जरा, आपल्याला जे 1000 रुपयाचं बक्षीस आहे ते दिलं जाणार आहे रणजितदादा पाटील यांच्याकडून. त्यांना बाहेर जायचं आहे त्यामुळे त्यांना जायचंय. आणि मंगेशजी पाटील यांच्याकडून पण 500 रुपये होते ते सुद्धा दिले जाईल. 500 रुपये अजून त्यांना जीपे सुद्धा पाठवलेले आहेत. पैशांची जी काही खैरात होतीये त्याचा हकदार आहे नितेश पाटील. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली, स्वच्छ आउटस्टँडिंग बॅटिंग. आज ज्या फ्लो मध्ये आहे नितेश पाटील, थांबण्याचं नाव घेत नाहीये. पिक्चर अभी भी बाकी आहे, मॅच इथवर थांबलेली नाही आहे. वार पलटवार हे होतच राहतात. आता पलटवार रियान दुर्गेशीलन कशा प्रकारे करतोय ही येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास जाऊया टॉसकडे. नेक्स्ट मॅचचा टॉस JCC B विपक्ष जीवदानी माऊली या दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेल वैभव पाटील, आशुतोष जाधव आपण सजेस्ट करायचंय. थँक्यू रणजितदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि म्हणूनच ही स्पर्धा मागील वर्षापासून चालू झाली आहे. परंपरा कायम आहे. दुसऱ्या पर्वामध्ये आलो आणि हे सुंदर असं गीत जे आगाशी टीम म्हणजेच वैभव पाटील यांच्या संपूर्ण संघाने त्यांच्या नावाने काढलंय. खरोखरच ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. चला मॅचला सुरुवात करा. मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. अनिल चला पोझिशन घ्या. चला सलामीवरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 43 धावांचा पाठलाग जयेश गरज सोबत विकास दसकरची का तर पहिल्या षटक घेऊन हितेश भोईर. पहिला बॉल बॅकफुट पंच. ओहो, पहिला बॉल चौकार. थँक्यू डीजे. 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं. थँक्यू डीजे. वैभव पाटील आपण स्टेज जवळ या प्लीज. वैभव पाटील पहिला चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार आणि चौकारानंतर काय झालं. पुन्हा एकदा अजून एक लगातार दुसरा. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, ईट का जवाब पत्थर से. ये है APL. धन्यवाद धन्यवाद डीजे. लगातार तिसरा जर आला तर 500 रुपये रणजितदादा पाटील यांच्याकडून. सुरुवात झाली आहे, बिगुल वाजलंय, मॅचला वेगळी दिशा मिळाली आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडूमध्ये 8 झाले. जयेश गरज हाच तो खेळाडू ज्याने मुंबई परिसरामध्ये जाऊन आपल्या नावाचा झंझावात, आपल्या खेळाचं उत्तम सादरीकरण केलं आणि सेमीफायनल पर्यंत मजल मारून दिली होती अष्टविनायक दादर संघाला. आणि तिथून मात्र आज तो इथे येऊन आपला प्रदर्शन दाखवतोय. हितेश भोईर ऑन साइडला चेंडू आणलाय. ओ क्या हुआ है, क्या हुआ है. विमल सिंग
मगाशी आम्ही स्वयं गिरकरला पडताना बघितलं, आता नितेश पाटील पडताना दिसतोय. मगाशी दर्शन आहिरेने बॅकअप दिला होता, आता इथे विमल सिंग बॅकअप देतोय. इथे दोन्ही बाजूने सिमिलर थिंग आहेत, समान स्थिती आहे. हे दोन संघ वसई-विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या संघांपैकी मातब्बर संघ आहेत आणि त्यामुळे त्यांची ही जी मॅच आहे तितकीच रोमहर्षक आपल्याला बघायला मिळतीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का, तर येस चेंडू अडलाय. नितेश पाटील माननातला नाहीये. हा खेळाडू म्हणतो बॅटिंग मी केली, आता फिल्डिंग पण मीच करणार आणि त्याची बॉलिंग सुद्धा येणार आहे. तेजस इलेव्हनसाठी आज काहीशी वेगळी रात्र आहे, कारण नितेश पाटीलच्या बॅटवरती असे काही चेंडू आले, त्याची फिल्डिंग अशी काही चमकती आहे जणू की आजचा दिवस त्याचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूने प्रतिहल्ला केला रेहान दुर्गेश इलेव्हनने, त्यामुळे ही मॅच कोण जिंकल हे अजूनही सांगता येत नाहीये. ओहो, क्लीन 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 बोल्ड. कहानी में पलटवार, विकास धसकर बाद, गॉन. थँक्यू. पहिल्या दोन लगातार चौकाराने तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली होती, चौथा डॉट आणि पाचवा चेंडूने डायरेक्टली एष्ट्यांवर संपर्क साधला. पहिल्या विकेटचं पतन याचं कॅप्टन विकास दसकरला बाद व्हावं लागलंय आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय मिस्टर दर्शन अहिरे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 43 धावांचा पाठलाग, पहिलं षटक मार्गस्थ, 9 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हलक्या त्यानं सन्मान दिला गेला, वेगाने आला होता, फेकी सुद्धा झाले, बॅकअप आहे. रकेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 10 धावा धावफलकावर, 18-33च्या समीकरणला आणून सोडलंय. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. धन्यवाद डीजे भूपेशजी यलवणकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही कर्णधार JCC बी आणि जीवदानी माऊली फुलपाडा, हितेश सहानी रबाडा, जयेश बनसोडे जयू. कोणी जिंकला, कोणी जिंकलाय, जीवदानी माऊली की JCC बी? निर्णय सांगायचा आहे, बोल फर्स्ट. थँक्यू. विनंती करेल भूपेश सर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कौस्तुभ. थँक्यू सर. पहिल्या षटकाचा ज्या वेळेला खेळ संपला होता, 10 धावा धावफलकावरती आहे, 43 धावांचा पाठलाग आहे आणि अमर मात्रे नवीन गोलंदाजी मार्कवर, दुसरं षटक मार्गस्थ. काय जबरदस्त सामना आतापर्यंत भेटीला आलाय या APL सीझन 2 मध्ये. अमर मात्रे सज्ज होतोय. पहिला बॉल, हो जास्तच बाहेर आहे असं आमच्या पंचांनी सांगितलंय. वाईट चेंडू घोषित केला, 11 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हो व्हाट अ कॅच, काय जबरदस्त कॅच, कारण गवळी त्या ठिकाणी होते. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय समीर कदम. फटका प्रॉपर टायमिंग होतं, कॅप मध्ये ट्रॅव्हल होता, परंतु उडता पंची करण गवळी, काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला. नखिरकार दर्शन अहिरेला मैदान सोडावं लागलंय.
अमर मात्रेच्या पहिल्या बॉलवर विकेट आला गेले. आणि आतापर्यंत धावफलक जर बघितलं तर 11 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय. 43 धावांचा पाठलाग आहे. नवीन बॅटर समीर कदम दाखल झालाय. हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेलाय बॅकफुटला जाऊन सिंगल साठी. 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. थोडस क्षेत्रसमध्ये बदल तेजस इलेव्हन संघाकडून. स्ट्राईक एंडला आता जयेश घरत डावखुरा बॅटर. अमर मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन समोर नो चान्स. नितेश पाटील फक्त चेंडूला बघत राहिला. चेंडू गेला सी मार्क पार. एपीएल चौकार. बॅकफुटला गेले. वेट अँड वॉच जागा बनवलेली. समोर प्रॉपर टायमिंग आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकावर. अमर मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका. ओहो ये क्या हुआ. ये नहीं किसकी गलती. चेंडू गेला सी मार्ग पार. एपीएल चौकार. वीस धावा 20 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या इनिंग मध्ये नितेश पाटील आपण पाहिलं होतं. आता सेकंड इनिंग मध्ये 43 धावांचा पाठलाग करत असताना जयेश घरतला पाहतोय. लगातार 2 चौकाराने पुन्हा एकदा क्षेत्रसीमेमध्ये बदल केलाय. आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन पूर्ण ओहो हो हो समोर फटका एक्झिक्यूट केला होता. मर मात्र चेंडू खाली आले होते परंतु थोडासा पुढे पडला चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावांचा पाठलाग. 21 धावा धावफलकावरती रेहान दुर्गेश इलेव्हन संघाच्या. या ऐकूया तोपर्यंत डीजेला त्यानंतर बोलूया. नाही डीजे थोडं थांबवतोय. बघा ही मॅच 43 धावांचा पाठलाग करत असताना असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारे काय बॅटिंग होईल. परंतु जे चौकारांनी मॅच चालू ठेवले. 2 विकेट गेल्यानंतर सुद्धा ही मॅच ऑन आहे. आस्किंग रन रेटच्या आसपास धावफलक ठेवलंय आणि 12-22च्या इक्वेशनमध्ये येऊन थांबली मॅच. म्हणजेच 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. जर का तिसऱ्या षटकामध्ये जे 4 चौकार आले होते. 4 नव्हे मला वाटते पहिल्या इनिंगच्या तिसऱ्या षटकामध्ये 4 चौकार आले ते. तसेच जर का 4 चौकार या षटकामध्ये आले तर मॅच पूर्ण बनेल. परंतु नितेश पाटील आय थिंक त्या षटकामध्ये असेल की मयूर पडेलकर बघावं लागेल. खूप मोठी मदार येणार 2 गोलंदाजावरती. दडपण जे आहे ते या 2 गोलंदाजावरती असं आहे की मॅच पूर्णपणे ओपन आहे. म्हणजेच तेजस इलेव्हन संघ तितका कॉन्फिडंट नाहीये की अजूनही आम्ही मॅचमध्ये आहोत. जयेश घरत हा एकमेव खेळाडू आता तिथे उभा आहे आणि त्यामुळे इथे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. मॅच दोन्ही संघांसाठी समान आहे. अभी तक 50-50 है. अभी इसको क्रॅक जॅक करना है. सर नक्कीच. आता 12-23 12-22 या इक्वेशनला आणले. मयूर पडेलकर नवीन गोलंदाजी मार्गवर. 3रं षटक मार्गस्थ आणि समोर जयेश घरत सज्ज होतोय. पहिला बॉल हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगल साठी. मॅच मध्ये मजा येणार हे नक्कीच आहे. मगाशी उल्लेख केला होता पहिल्या इनिंग मध्ये 3ऱ्या षटकामध्ये 4 चौकाराने ते स्कोरकार पूर्णपणे पुढे चाललं होतं. आता इकडे 3रं षटक मार्गस्थ आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मयूर पडेलकर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार. हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला सिंगल साठी. समीर कदमला माहित आहे स्ट्राईक रोटेट करणं का गरजेचं आहे. आतापर्यंत तेच केलंय. 23 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय.
10 चेंडू 20 धाव्यांची गरज. 10-20च्या समीकरणला आतापर्यंत आनंद सोडलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा त्या ड्राईव्ह केलाय. चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. आता येणाऱ्या 20 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा. हो हो हो, क्या बात आहे. नितेश पाटील आज वेगळ्याच जोशात आहे. बॅटिंग करत असताना सुद्धा आणि आता क्षेत्ररक्षक करत असताना सुद्धा. आज संपूर्ण संघाची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावरती घेतलाय असं म्हणावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट. आता मगाशी 8 चेंडू मध्ये 5 चौकार आले होते. आता 8 मध्ये 5 चौकार मारायचे जसा एक आवाज आला तिथून. बरोबर आहे, अगदी योग्य कॅल्क्युलेशन. परंतु मयूर पडेलकर सच अ ग्रेट बॉलिंग. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. समोर अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडलाय. कळायला मार्ग नाही नक्की काय घडलं होतं. आता जयेश घरत या शेवटच्या चेंडूवरती काय करेल. 5 चौकारांची अजूनही गरज आहे आणि ते 5 चौकार मारू दिले जातील का. 7-5 असं इक्वेशन आहे. बघा मॅच मध्ये तुम्ही कधी कोणता डिसिजन घेता त्याच्यावरती सुद्धा मॅच फिरत असते. कॅल्क्युलेटिव्हली जर का मॅच मध्ये आपण बघितलं या काय घडलंय. एका षटकामध्ये 4 चौकार आले होते. जर का या षटकामध्ये 6 चेंडू 6 आल्या असत्या तर 6-16चं इक्वेशन दिसलं असतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेखा पार. चौकार आलाय. 4 धावा आल्यात आणि 4 धाव्यानंतर आता इक्वेशन काय बनून बसलंय. 27 धावा झाल्यात आणि 27 धावानंतर आता 6-16 या इक्वेशन मध्ये मॅच आली. गोलंदाज कोण असेल. 4 चौकारांची कहाणी अजून बाकी आहे. APLच्या दुसऱ्या हंगामातील ही सर्वोत्तम मॅच म्हणून या मॅचला बघितलं जाईल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो 2 वर्ष अगोदर जाल सायबा प्रीमियर लीग मध्ये झालेली मॅच. त्यामध्ये नितेश घरतचा तो झंझावात 39 धावांचा यशस्वी पाठलाग आणि तेजस्वी संघ जिंकला होता. आता उलटी बाजू आहे. काय त्या विजयाची परतफेड केली जाईल का. येणारी काळवेळ सांगणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जातात दोन्ही टीमसाठी. काय जबरदस्त सामना आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केला चेंडूला. हो हो, क्या बात आहे. आता सुद्धा चेंडूला अडवलंय. एका हाताने अडवलंय. शेवटच्या क्षणाला अडवलंय. आता 5-15चं इक्वेशन आहे. सर्वांच्या नजरा आता जयेश घरातवर असणार आहे. तितक्याच नजरा नितेश पाटीलवर सुद्धा असणार आहे. 5-15 या इक्वेशनला आतापर्यंत आणून सोडलंय. नितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. जयेश घरत स्ट्राईक एंडला. मोठा फटका. हो हो हो, व्हाट अ शॉट. काय जबरदस्त फटका. एक्झिक्यूट. प्रॉपर टायमिंग. 2 खेळाडू अजूनही बघतायत चेंडूला. बघा कोणत्याही संघाचे बना कोणत्याही प्रेक्षकांचे म्हणजे आवडते खेळाडू बना पण जर का तुम्हाला ॲज अ प्लेअर म्हणून ग्रेट बनायचं आहे तर असा झुंजारू खेळाडू बना जेणेकरून सगळेच जण तुमच्यासाठी टाळ्या वाजवता येईल. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानात. चौकार आलाय आणि या चौकाराने ओहो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. काय हा हिस्टॉरिकल मॅच. जर का हा सामना जिंकवला जयेश घरतने तर रणजनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये जयेश घरतला दिले जातील. इक्वेशन काय आली आहे कौस्तुभ. 3-7 करावी लागणार आहे मात. नाही केली तर लागणार आहे वाट. आता कोण करणार कोणावरती मात. जर राहणार तुम्ही 1-7 तर ही होईल समोरच्या संघावरती मात. 1000 रुपये चेतन कदम JKCC यांच्याकडून. क्या बात आहे. काय जबरदस्त बॅटिंग आहे. मॅच कुणीही जिंको परंतु बसलेल्यांना उभं केलंय. न बघणाऱ्यांना बघायला लावलंय आणि हा सामना यस 3-7 नितेश पाटील आतापर्यंत केलेली मेहनत आणि त्या मेहनतीवरती आता या 2 चौकारांनी थोडंफार विरजन आलंय. आता येणारे 3 चेंडू निर्णायक आणि महत्वाचे. जयेश घरत पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न. अडवलाय. विमल सिंग कप्तान नहीं तो कौन आगे आएगा.
ज्या ज्या वेळेला संकट पुढे येतात त्या त्या वेळेला संकटांना सामोरं जाण्यासाठी संघाचा म्होरक्या, संघाचा लीडर, संघाचा कर्णधार समोर येणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच स्वतः कॅप्टन समोर आला आणि त्याने चेंडूला अडवलं आणि आता सांगितलं 3च्या जागी आता 2 बॉल असतील. जयेश घरत तसा कोणी नाद नाही करत, परंतु आता त्याने स्वतःच्या संघाला मॅच मध्ये आणले परत. आता फक्त तो विजय कोणाच्या नावे होणार हे आपण बघणार आहोत. सच आउटस्टँडिंग बॅटिंग. आणि त्यानंतर नितेश पाटील, आज का दिन कोई नहीं भूलेगा, एपीएल की ये रात कोई नहीं भूलने वाला है, एपीएल का ये मैच कोई नहीं भूलेगा. आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडलाय. हर बाजी को जीतना हमें आता है, हर बाजी को पलटवार में तब्दील करना हमें आता है और हम जीतने के लिए यहाँ पर आए हैं, जीत कर ही जाएंगे असं सांगत असताना तेजस 11 तरी सुद्धा 1000 रुपये जयेश घरतला देण्यात येणार आहेत. मॅचचा रिझल्ट काही असो, शेवटचा चेंडू निर्णायक आहे, परंतु ही मॅच काही अशी हळूहळू पुढे आल्या असं वाटते. अजूनही मॅच ऑन आहे की काय? ऑन साइडला चेंडू अडवला, मॅच फिनिश. हार्ड लक रेहान दुर्गेश 11 बट सच अ ग्रेट बॅटिंग बाय जयेश घरत. आणि तेजस 11 बघा, त्या झुंजारू खेळीला दाद देत असताना सर्व खेळाडू त्याला अप्रिशिएट करतायत त्याच्या त्या खेळीला. मित्र हो, सर्वांच्या माहितीसाठी आत्ताच नाही खेळला, आज दिवसभर मुंबई शहरामध्ये वडाळ्यामध्ये खेळत असणाऱ्या प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी त्या संघात